उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल आपल्या राहुरी दौऱ्यात जुन्या आठवणींना उजाळा दिला. नव्हे तर आपले आजोळ असलेल्या देवळाली प्रवरात भेट देऊन लहानपणीच्या आठवणी जागवल्या. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी येताच त्यांनी तनपुरेंचा उल्लेख काय प्राजक्तजी असा केला. त्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले. तेव्हा अजितदादा यांनी कशी आहे तब्येत, आता किती वय झाले असे विचारले. त्यावर तनपुरे यांनी 83 वय झाले. माझ्या आणि साहेबांच्या म्हणजे शरद पवार यांच्या वयात 7 महिन्यांचं अंतर असल्याचे प्रसाद तनपुरे म्हणाले. त्यावर अजितदादा म्हणाले, साहेब जरा थकले, आता हाताने धरून चालावे लागते. त्यांनी 20 वर्षांपेक्षा जास्त काळ दुर्धर आजाराचा सामना केला. तेव्हा प्रसाद तनपुरे यांनी आर आबा लवकर गेले अशी आठवण दिली असता अजितदादा म्हणाले, आर आबाने चूक केली, त्यांनी आजार लपवला, त्यामुळे उशीर होऊन गेला असे अजितदादा म्हणाले. अजितदादांनी प्रसाद तनपुरेंची अस्तेवाईकपणे केलेली चौकशी आणि प्रसाद तनपुरे यांनी काढलेल्या जुन्या आठवणी यामुळे हा संवाद चर्चेचा विषय ठरला. काय केली? नमस्कार प्राजक्तजी. नमस्कार तनपुरे साहेब. कशी आहे तब्येत? किती वय झालं तर? वय 80 तुमच्या आधी तुमचं 22 आहे. तुमचा 21. साहेबांच्या 7 महिने चालतात. साहेब जरा थकले पडतात. साहेब म्हणजे इतके आता करावं लागतं किंवा कोण चालवताना जरा त्रास होतो. 2004च्या दिवस आरआरने चूक केली. आरआरने काय केलं, पहिल्यांदा त्याला लोकसभेच्या वेळेस माहिती होतं पण त्याने आम्हाला सांगितलंच नाही, अंगावर काढलं आणि डॉक्टरांचं म्हणणं. ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय बाबा. सडेतोड पत्रकारितेची बुलंद तोफ. जय बाबा. खबरों में आगे, खबरों के पीछे.